आणखी एक मोठी बातमी आहे। शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का हा सवाल अजूनही कायम आहे। याविषयीचा सस्पेन्स कायम आहे, कारण काल ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांचं समोर आलेलं होतं त्याच्यामध्ये आपण संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असं ते म्हणालेले होते। तर काल देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी 2 वेळा भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वीपर्यंत शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, किंबहुना 2.5 वर्षांचं तरी मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळावं यासाठी आग्रही होते अशी चर्चा सुरू होती। त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला तो दावा सोडलेला होता, पण त्याच्यानंतर गृहमंत्री पदासाठी ते आग्रही असल्याची माहिती समोर आलेली होती। उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद सुद्धा शिंदेंना हवंय असं कळत होतं आणि कालपर्यंत जेव्हा सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे तोपर्यंत सुद्धा शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सामील होणार की नाही याविषयीचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। कारण शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये याविषयीचा निर्णय आपण संध्याकाळी घेणार असल्याचं सांगितलेलं होतं। तर काल देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी 2 वेळा भेट घेतली आणि जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शिंदेंनी सत्तेत सामील व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं म्हटलेलं होतं। त्याच्यामुळे कुठेतरी याच्यावरून सस्पेन्स कायम असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे गृहमंत्री पदाबाबत ठाम असल्यामुळे खाते वाटपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही अशी माहिती आहे। त्यामुळे शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री शपथ घेणार की फक्त देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पद आणि अजित पवार ज्यांनी काल सांगितलेलं होतं आपण मुख्यमंत्री पदाची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्यानुसार अजित पवार आणि इतर काही मंत्री शपथ घेतील का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्यात। मीनाक्षी, काय सांगाल? जरी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं असलं तरी देखील उपमुख्यमंत्री हे 2 शपथ घेतील की एकच उपमुख्यमंत्री अजित पवार आज शपथ घेतील याविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे का? कशा पद्धतीच्या हालचाली सुरू होत्या? काय चर्चा काल रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या? नक्कीच फरा, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज हा भव्य दिव्य असा शपथविधीचा सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावरती पार पडतोय। काल जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची 2 वेळा भेट झाली आणि या भेटीमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झालेल्या आहेत। मागच्या काही दिवसांपासून आपण नुसते ऐकून आहोत की गृहमंत्रीपद जे आहे ते शिवसेना जी आहे ती ठामपणे दावा करते, कारण मुख्यमंत्रीपद जर देवेंद्र फडणवीस यांना गेलं तर गृह खाते जे आहे ते आम्हाला राहावं। पण मात्र ह्यावरती अद्यापही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती किंवा घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे काल जर आपण पाहिलं तर एकमताने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाली आणि त्यानंतर तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी भेटले, तिथे चर्चा झाली आणि त्यानंतर राजभवनवरती एकमताने आपण पाहतोय की शपथविधीसाठीच म्हणजे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आला आणि तिथे पत्रकार परिषद घेण्यात आली। मात्र यावेळी आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार असल्याचं निश्चित आहे, पण मुख्यमंत्री जे काळजीवाहू मुख्यमंत्री होते किंवा मग मागच्या 2.5 वर्षासाठी ज्यांनी राज्य सांभाळलं एकनाथ शिंदे यांची आता नेमकी काय भूमिका असणार आहे? ज्या पद्धतीत आपण पाहतोय की कशा पद्धतीत अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, पण मात्र एकनाथ शिंदे यांना नेमकं या मंत्रिमंडळामध्ये कोणतं स्थान मिळणार किंवा मग ते या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतील की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच याची उत्सुकता आहे। कारण आज होणाऱ्या संध्याकाळी 5 वाजताच्या शपथविधीमध्ये कोण कोण मंत्री शपथ घेतात किंवा मग फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। याविषयी आपण जर पाहिलं तर कालच्या देखील या गाठीभेटीमध्ये काही चर्चा झाली असावी असं देखील कळत आहे। निश्चितच मीनाक्षी, आता तुम्ही सांगितलं त्यानुसार जी पत्रिका आपल्याकडे येते त्यामध्ये मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथ घेतील असं सांगण्यात आलं। त्यामुळे मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार हे तर निश्चित आहे, पण त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे शिंदेंविषयीचा। शिंदे किंवा शिंदेंच्या शिवसेनेमधील इतर काही नेते या ठिकाणी असतील का? त्यांचा उपमुख्यमंत्री शपथ घेणार का? ते स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? आणि हा सगळा जो काही एक सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर भाजप खूपच नरमाईची भूमिका घेताना दिसतंय, कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा फडणवीसांनी शिंदेंनी सत्तेमध्ये सामील व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं म्हटलं होतं। त्याच्यानंतर फडणवीस स्वतः वर्षाभर 2 वेळा गेले, त्याच्यामुळे एकूणच त्यांची मनधरणी करण्याचं, शिंदेंची मनधरणी करण्याचे पुरेपूर प्रयत्न भाजपकडून केले जात असल्याचं दिसतंय।
नक्कीच, कारण ज्या पद्धतीत आपण पाहिलं 2 वेळा स्वतः देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी गेले आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतली, कारण मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यामुळे कोणतीही भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात येत नव्हती. मात्र जरी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला होता, त्याच्यावरून जे आहे जो काय पेच जो आहे तो निर्माण झाला होता, गृह खातं जे आहे ते शिवसेनेकडे यावं असा देखील आग्रह जो आहे तो घेण्यात आला होता. पण मात्र कालच्या भेटीमागे नेमकी काय काय चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस शपथ घेत असतील तर मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी दोन्ही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे दोघेही शपथ घेतील आज, हे देखील अद्याप निश्चित नाहीये. पण मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांची वर्णी लागणार, कोणकोणत्या नेत्यांना खाती मिळणार हे देखील सस्पेन्स आहे. कारण शिंदेंच्या वाटेला नेमकी कोणती खाती जातात यावर देखील प्रामुख्याने लक्ष लागणार आहे. कारण मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर आता त्यांच्या वाटेला कोणती महत्वाची खाती येतात यावरती काल चर्चा झाली असावी. त्यासाठीच आपण पाहतोय की एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस जात आहेत, मात्र मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावा असा त्यांनी आग्रही धरलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, ते या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतात की नाही, मग जर सहभागी झाले तर नेमकी कोणतं पद जे आहे ते त्यांना दिलं जाणार आहे याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सस्पेन्स जो आहे संध्याकाळपर्यंत कायम असणार आहे. मुख्यमंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे एकनाथ शिंदे यांचा या मंत्रिमंडळामध्ये नेमकी काय त्यांची भूमिका असणार आहे, नेमकी कोणत्या पदावर ते असतील, आज संध्याकाळी हे कळताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच मीनाक्षी, आज संध्याकाळपर्यंत शिंदेंचा या सरकारमध्ये रोल नेमका काय आहे, कारण आपण बघितलं तर कालपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर त्याच्या आधी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष सरकार सांभाळलेलं आहे. त्यामुळे कदाचित हा जो रोल आहे तो शिफ्ट सुद्धा होऊ शकतो. जे उपमुख्यमंत्री होते ते आता मुख्यमंत्री होणार आहेत फडणवीस, आणि जे मुख्यमंत्री होते ते शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असं काही होऊ शकतं. किंवा एक्झॅक्टली काय होणार, कसा रोल असेल ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईलच. पण त्याच्याच बरोबर हा जो ग्रँड शपथविधी सोहळा आज होतोय महायुतीचा, त्याच्यामध्ये मोठे नेते, केंद्रीय नेतृत्व सुद्धा भाजपचं येणार असल्याचं कळत आहे. याविषयी काही माहिती आहे तुमच्याकडे? नक्कीच, कारण फरा आपण पाहतोय भव्य दिव्य असा सोहळा आहे आणि ह्या सोहळ्याची मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती तयारी सुरू आहे. आजचा दिवस जर पाहिला तर आझाद मैदानच्या संपूर्ण भोवती असलेला जो परिसर आहे हा पूर्णपणे VIP म्हणून घोषित केलेला आहे आणि संपूर्ण आझाद मैदानाचे जेवढे गेट आहेत हे सगळे बंद आहेत. सध्या कोणत्याही पत्रकाराला आतमध्ये पाठवून देत नाहीयेत. मात्र इथे येणारे सगळेच VIP असतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेकिंग होईल. संध्याकाळपर्यंत एक जवळपास 4च्या आसपास पत्रकारांना देखील आतमध्ये सोडण्यात येईल असं कळतंय. मात्र दुसरीकडे इथे येणारे जे VIP आहेत, मात्र राज्यातील सगळेच मुख्यमंत्री असतील किंवा मग प्रमुख नेते असतील यांना आज बोलवण्यात आलेले आहेत. सोबतच आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री जे आहेत हे देखील प्रामुख्याने आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर विरोधात असलेलेच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेले प्रमुख नेते जे आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज ठाकरे असतील, या सगळ्यांनाच निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी आज कोण उपस्थित राहतं का हे देखील प्रामुख्याने बघावं लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतोय की इथे येणारे VIP, जेवढे VIP आहेत त्यांच्यासाठी जी बसण्याची व्यवस्था आहे ती वेगळी करण्यात आलेली आहे. कारण 3 असे स्टेज जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांचा देखील तितकाच कडक बंदोबस्त असेल आणि संपूर्णतः आपण पाहतोय की वाहतुकीमध्ये देखील अनेक बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. पर्यायी मार्ग देखील देण्यात आलेले आहेत. मोठी गर्दी जी आहे ती आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकूणच आझाद मैदानाच्या संपूर्ण परिसरात जर आपण पाहिलं तर महायुतीच्या 3ही पक्षातील झेंडे जे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात. मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग असतील हे देखील लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा सोहळा ग्रँड व्हावा यासाठी संपूर्णतः प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय आणि राज्याचे सगळेच मुख्यमंत्री हे उपस्थित असणार आहे. सोबतच राज्याचे काही उपमुख्यमंत्री आहेत ते देखील आजच्या या सोहळ्यात उपस्थित असतील. त्यामुळे एकूणच संध्याकाळपर्यंत नेमकं काय काय घडामोडी घडतायत आणि शिंदेची नेमकी आज संध्याकाळपर्यंत काय भूमिका जाहीर होते याकडेच आता प्रामुख्याने लक्ष आहे. एकूणच असं म्हणता येईल की केंद्रीय मंत्रिमंडळ हे जास्तीत जास्त दिल्लीमध्ये, जी राजधानी दिल्ली आहे त्या ठिकाणी एकत्र येताना आपल्याला दिसतं. पण केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठमोठे जे चेहरे आहेत ते आज मुंबईमध्ये येणार आहेत. एकत्र हे सर्वजण दिसतील आणि त्याचबरोबर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत. त्यामुळे दिग्गजांचा एक मेळा यावेळेला भरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात. असेच तुम्ही आपल्यासोबत जोडलेला राहा. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.